संदर्भामध्ये अकांत तांडव करू नये। सर्व समाज हे मराठी बांधव आहेत, लक्षात घ्या। ओबीसी असतील, मराठा समाज असेल, हे शेवटी मराठी बांधव आहेत या महाराष्ट्राचे। आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जर आम्ही मान्य करत असू तर ही मराठी माणसाची भक्कम एकजूट जातीपातीच्या मुद्द्यावर कोणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये। मग ओबीसी, मराठा, मराठेतर, घाटी, कोकणी, 92 कोळी, 96 कोळी, ब्राह्मणेतर, स्पृश्य, अस्पृश्य हे भेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट या महाराष्ट्रामध्ये राहायला हवी, हे बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं आहे आणि होतं। आणि त्यानुसार आम्ही काम करणारे माणसं आहोत। मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने हे मराठी बांधव आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं। मुंबई तुमचीच आहे सांगितलं। त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शिवसैनिकांनी, त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं। त्याचबरोबर जरांगे पाटील मुंबईत येण्याच्या अगोदर मुंबईतले भाजपचे नेते त्यांची कुचेष्टा करत होते, ते येऊन काय करणार, ते अजूनही कुचेष्टा करतायत। आता मात्र ते अजूनही जरांगे पाटील यांच्या मागून त्यांची कुचेष्टाच करतायत। भाजपचं जे म्हणणं आहे पडद्यामागचे ते फार वेगळं आहे। हां, त्यांचा दृष्टीनं असं आहे की आम्ही कसं जरांगेंना बाहेर काढलं, जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बोलणं आता योग्य नाही। या क्षणी स्वतः जरांगे पाटील समाधानी आहेत, कारण यातना आणि क्लेश त्यांच्या शरीराला आणि मनाला होत होते। त्यांचे प्राण कंठास किंवा त्यांचा जीव पणाला लागला होता। त्याच्यामुळे जर सरकारनं तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडायला लावलं असेल आणि प्राण वाचवले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष आहे। जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांची भाषा वेगळी होती। ती कोणत्या प्रकारची हीन दर्जाची भाषा होती, ही भाषा एकदा नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे। बरोबर आहे, आज मोदी रडतायत की त्यांच्या आईसाहेबांना कोणीतरी शिव्या दिल्या असं म्हणतात, माझ्या आईला शिव्या दिल्या। इथे जरांगे पाटलांच्या संदर्भात किंवा मराठा समाज बांधवाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भाषा वापरत होते याचं चित्रण मोदींनी ऐकलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षात दुतोंडे गांडूळे असं का म्हणतो आपल्याला कळेल। तुम्ही जेव्हा जरांगेजी इथे आले, पाटील इथे आले, तेव्हा ज्या टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या टोकाची अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, सगळ्यांनीच वापरली। एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली। मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक सुद्धा करेन की स्वतः नेत्यांनी आंदोलकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली, ज्या जहरी भाषेत टीका केली, तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे। पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले नेते त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली, ती भाषा समर्थनीय आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला येत आहेत। हां, लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात। पण नक्की तुम्ही कोण आहात, तुमची भूमिका काय ते सांगा ना। राऊतसाहेब, उपोषणाआधी 2 महिने जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या। उपोषणासंदर्भातली माहिती 2 पूर्वकल्पना दिली होती। तुम्हाला असं वाटतं का की जे जो काल अध्यादेश निघाल्या, ज्या मागण्या मान्य झाल्या, या जर पूर्वीच मान्य झाल्या असत्या, होऊ शकल्या असत्या, उपोषण आणि 5 दिवस करण्याची गरज। मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते। जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना, उपमुख्यमंत्री आहेत। विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत। याचं कारण काय? यालाच एक ऍड करून सांगतो की काल जरांगे पाटलांची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं
उपोषण सोडण्यासाठी व्यासपीठावर यावं, मग पण त्यावेळेस ते मान्य झालं नाही, कारण प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या ठिकाणी होता असं सांगण्यात आलं. नाही नाही, नेता जरी वेगवेगळ्या ठिकाणी असला तरी महाराष्ट्राच्या राजधानीमधला हा अति गंभीर असा प्रसंग होता. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीत सगळ्यांनी राहणं गरजेचं होतं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मुंबईच्या संदर्भातले काही प्रश्न त्यात निर्माण झाले होते. हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधी भडका उडू शकत होता. मुंबईतच थांबणं गरजेचं होतं. स्वतः देवेंद्र फडणवीस हे या वाटाघाटीमध्ये गुंतले होते, हे मला माहिती आहे की कशा प्रकारे यातून मार्ग काढायचा, सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशा प्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजेत किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलाकडे जायला हवे, यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते. हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो. कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकार्याने जरांगे पाटलांना किंवा त्यांच्या आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत, असं काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षानं जाणवलं.